रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला शासकीय व निमशासकीय विभाग यांच्या संयोगाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा हा विशेष वृत्तांत। दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2016 दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2016 चे आयोजन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे करण्यात आले होते। या प्रदर्शनीमध्ये रिलायन्स फाउंडेशनने आपला स्टॉल लावला होता। या प्रदर्शनीमध्ये रिलायन्स फाउंडेशनने विविध उपक्रमांच्या माध्यमातून जवळपास 5 लाख लोकांपर्यंत माहितीही पोहोचवली। तसेच या प्रदर्शनीमध्ये रिलायन्स फाउंडेशनने जवळपास 10,000 शेतकऱ्यांना रिलायन्स फाउंडेशन उपक्रमाबद्दलची माहिती दिली। मोफत ध्वनी संदेश सुविधेकरिता नोंद करून घेतली। जिओच्या माध्यमातून जिओ चॅनल करिता 176 शेतकऱ्यांनी नोंदणी करून या ॲपद्वारे शेतकऱ्यांना कृषी, पशुपालन, आरोग्य विषयक बाजारभाव याची माहिती मिळणार आहे। या ॲपद्वारे नोंदणी करणारे शेतकरी केव्हाही माहिती बघू शकतात। तसेच यावेळी 100हून अधिक चित्रफित दाखविण्यात आल्या। भविष्यामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध उपक्रम रिलायन्स फाउंडेशनद्वारे जनतेकरिता राबविण्यात येणार आहे। तसेच 2 जानेवारी 2017 ला रिलायन्स फाउंडेशनद्वारे शेळीपालन व त्याचे रोग व्यवस्थापन याविषयी माहितीचा ज्ञान संवर्धन कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी डॉक्टर एच.एस. भाटिया, सहयोगी अधिष्ठाता स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, डॉक्टर पी.बी. पाठक, विषय विशेषज्ञ स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला, डॉक्टर एस.के. पाजाय, महिला आर्थिक विकास महामंडळ शेळीपालन यांचे तांत्रिक सहयोग लाभले। या कार्यक्रमाअंतर्गत 4 गावांमधील 159 शेळ्यांना, ज्यामध्ये 77 नर व 82 मादी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना चांगल्या शेळ्यांची निवड, जंतुनाशकाचा उपयोग, लसीकरणाचे वेळापत्रक, साफसफाईचे महत्त्व, खाद्यान्नामध्ये खनिजाचा वापर व शेळी संगोपनासाठी वेळोवेळी पशुसंवर्धन विभागाचा सल्ला आदींबाबत माहिती देण्यात आली। यावेळी सहयोगी अधिष्ठाता स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांनी 600 प्रशिक्षित शेतकऱ्यांसंबंधीची माहिती रिलायन्स फाउंडेशनच्या विस्तारित माहिती सेवेकरिता दिली। की जनावरांना चारा व्यवस्थित द्या, हिरवा चारा द्या, त्याच्यासोबत कोरडा चारा द्या, या चाऱ्यासोबत खनिज मिश्रण जे आहे म्हणजे जेणेकरून त्याच्या शरीरात जंतर राहणार नाही, त्याची वाढ चांगली होईल। त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अंगावर जे गोचेड, गोमाशा वगैरे बाकी कीटक जे राहतात त्यांचं सुद्धा निर्मूलन वेळच्या वेळी केलं पाहिजे। जर ते तुम्हाला निदर्शनास आलं तर त्याची उपाययोजना तातडीने जर केली तर त्यांची कमजोरी होत नाही। जनावर फाउंडेशन तर्फे हा जो कार्यक्रम घेण्यात हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे। म्हणजे ज्ञान चाकावर ते तुमच्या घरापर्यंत आले, तुम्हाला तिथे जायची गरज नाहीये। आणि मी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सुद्धा। पुढील कार्यक्रम कॅशलेस व्यवहार कसा करावा व जिओ वॉलेटचा उपयोग याविषयी रविकांत कांझागिरी, आर्थिक शिक्षित संस्था सेंट्रल बँक अकोला, अनिल राऊत, स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सेंट्रल बँक अकोला यांनी माहिती दिली। यावेळी 21 लोकांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये 15 पुरुष व 6 महिला होत्या। यामध्ये विद्यार्थी, शेतकरी व स्वयंसहायता गटाच्या महिलांनी सहभाग नोंदविला। प्रथम 5 सहभागी भाग्यवंतांना 100 रुपये प्रोत्साहन राशी जिओ मनीद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आली। तसेच 3 जानेवारी 2017च्या दिवशी अझोला व हायड्रोफोनिक म्हणजेच मातीविना चारा उत्पादन व शेळी आणि पोल्ट्री व्यवस्थापन याविषयीचा कार्यक्रम अकोला ब्लॉक मधील आखतवाडा या गावी घेण्यात आला। यावेळी डॉक्टर दिलीप पाटील, पशुवैद्यकीय विभाग पंचायत समिती अकोला, नरेंद्र शास्त्री, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला, डॉक्टर राजू सावजी, पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन विभाग, डॉक्टर अपोटीकर, पशुवैद्यकीय सहाय्यक पशुसंवर्धन विभाग व विजय शेगोकार, गटविकास अधिकारी आत्मा अकोला यांनी मार्गदर्शन केले। यावेळी 19 जनावरांची पशु विमा अंतर्गत नोंदणी करण्यात आली। तसेच खनिज पदार्थाचेही वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला 28 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला, ज्यामध्ये 27 पुरुष व 1 महिला शेतकरी उपस्थित होते। पुढील कार्यक्रमामध्ये अकोला जिल्ह्यातील कुंभारी गावातील 16 शेतकऱ्यांनी पशुधन विमा योजनेसंबंधित जिओ 4G आधारित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये डॉक्टर संजय पारडे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग अकोला यांच्यासोबत भाग घेतला। डॉक्टर पारडे यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली। तसेच यानंतरच्या कार्यक्रमामध्ये चारा व्यवस्थापन व लसीकरणासंबंधीची काळजी तसेच विविध वातावरणीय रोग व्यवस्थापन याविषयी जिओ 4G व्हिडिओ कॉन्फरन्स प्लॅटफॉर्मचा उपयोग करत अकोला ब्लॉकमधील यावता व कुंभारी गावातील 33 पुरुष व 2 महिला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला। यावेळी डॉक्टर संजय पारडे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग अकोला, डॉक्टर नम्रता बाबुळकर, बाह्यरुग्ण विभाग पशुसंवर्धन विभाग अकोला,
यांनी माहिती दिली. ते रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने आम्ही बरीचशी झेप घेत बरेच पशुधन घटक आम्ही इन्शुअर्ड केलेले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये आम्ही 4599 पशुधन घटक इन्शुअर्ड केलेले आहे. सदर कार्यक्रम रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक विजय बारापात्रे व जिल्हा समन्वयक प्रफुल्ल बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान टीव्ही, अकोला.